मी कामधेनूचा विचार करत होते आणि वसिष्ठ ऋषी प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आले. हा केवळ योगायोग तर नसेल. तिला मी जेव्हा जवळ घेतलं, तिला स्पर्श केला, तेव्हा मला असं वाटलं की हा स्पर्श मला ठाऊक आहे, खूप परिचित आहे. समुद्र मंथनाच्या आख्यानात मला काहीतरी हाती लागणार यावर माझा विश्वास बसत चालला आहे. नारायण नारायण. प्रणाम देवा. मुनिवर, तुम्ही जेजुरीतच आहात? नाही देवा, मी जेजुरीत नव्हतो, परंतु गडावर वसिष्ठ ऋषी आणि कामधेनू माता आले आहेत असे कळले, म्हणून त्वरित आलो. परंतु त्यांची भेट काही होऊ शकली नाही. मुनिवर, लवकर आला असतात तर त्यांची भेट निश्चितच घडली असती. चालायचेच, परंतु ज्यांची भेट होणे आवश्यक होते त्यांची भेट झाली का? मुनिवर, तुमचा वावर जरी त्रिखंडात असला तरी साऱ्या गोष्टींची अचूक माहिती असते तुम्हाला. नारायण नारायण. तसे नाही देवा, मी आपला कयास बांधला. आख्यानात कामधेनू मातेचा उल्लेख आल्यावर त्या अस्वस्थ होतील याची मला काहीशी कल्पना होती. मुनिवर, ह्या गोष्टीमुळे जशी म्हाळसा अस्वस्थ झाली तशीच बानू देखील झाली असणार, कारण तिचा देखील कामधेनुशी ऋणानुबंध आहे. तेव्हा अंतर्मनातून काही आठवणी तरी निश्चितच जाग्या झाल्या असणार. नारायण नारायण. आणि अशाच आठवणींनी त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरणही होऊ शकते. होय, आणि त्यासाठीच मला असं वाटतं की तुम्ही बानूला जाऊन भेटावं. जशी आपली इच्छा देवा. नारायण नारायण. या स्वर्गलोकी काय घडेल, कसं घडेल हे मी ठरवतो. मी देवेंद्र. इथल्या सगळ्या गोष्टी माझ्या आज्ञेवर चालतात. स्वर्गलोकात राहणाऱ्याला इथले सगळे नियम पाळावेच लागतील, आणि ज्याला हे नियम पाळायचे नसतील त्याने स्वर्गलोक सोडून निघून जावं. मला असं सपान का पडलं? इंद्रदेव असं का बोलत होतं? हे कुणाशी असं बोलत होतं? मला तर काहीच कळना. असं सपान पडलं त्याला काय बाय कारण असणार, पण मला ते कोण सांगणार? कुणाला विचारू म्या? नारायण नारायण. नारायण नारायण. महाराज,
अहो, मला काय बी सूचना झालं आहे बघा. मला आता इंद्रदेव कुणा संग तरी रागावून बोलतात असं दिसलं. पर ते कुणा संग बोलत होते, काय बोलत होते, कशा पाय बोलत होते, काय बी कळलं नाही. आणि जोवर ध्यानात येणार तोवर मला जाग आली होती. पर असं सपन कशा पाय पडलं असेल मला. बानू, तुझ्या मनाची काय अवस्था आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे, परंतु हे घडणारच होते, कारण तू देवेंद्रांची कन्या आहेस. आणि आज आख्यानात कामधेनू मातेचा उल्लेख झाला म्हटल्यावर तुझ्या अंतर्मनातून तुझ्या नकळत हा विचार बाहेर पडला. पर इंद्रदेव कुणा संग बोलत होते ते नाही कळालं जी. नमो देव्ये महादेव्ये सुरभ्यै च नमो नमः गवाम बीज स्वरूपायै नमस्ते जगदंबिके. अर्थात, हे माते, तुला माझा प्रणाम असो. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या, सृष्टीतल्या गायींच्या रूपात अंश स्वरूपात राहणाऱ्या हे सृष्टीच्या माते, तुला माझा प्रणाम असो. बानू, ही प्रार्थना स्वयं श्री देवेंद्रांनी कामधेनू मातेला प्रसन्न करण्यासाठी केली होती, कारण कामधेनू माता ही त्यावेळी स्वर्गलोकी होती. काय सांगतायसा महाराज? होय बानू, आणि आज तुला पडलेलं स्वप्न हे त्याच्याशीच निगडित आहे. म्हाळसा, कामधेनूला भेटल्यापासून तू कसल्या तरी विचारात आहेस. मला तसं सांगता येणार नाही, पण तळापासून काहीतरी बाहेर काढल्यावर जसं वाटतं तसं होत आहे मला. शुभ संकेत आहेत, शुभ घडेल. तुम्हालाही असंच वाटतंय? होय. याचा अर्थ वसिष्ठ ऋषी कामधेनूला घेऊन इथे आले होते, कारण मला काहीतरी कळावं म्हणून. होय, तुलाही सहाय्य होत आहे, त्यात कसलाही भेदाभेद नाही. मला अजून सांगा ना कामधेनू विषयी. तू आख्यानात ऐकलंच असेल की कामधेनू ही सर्व पशूंची माता आहे. ती नसेल तर त्यांना आधार नाही. दुर्वास ऋषीने देवेंद्रांना जेव्हा शाप दिला तेव्हा कामधेनू अस्तित्वात होती? होय, पण श्री महालक्ष्मी देवींबरोबर ती देखील गुप्त झाली. पण पशूंचे आराध्य जर नाहीसे झाले असतील तर त्यांनी काय केले? कामधेनू गुप्त झाल्यावर सर्व पशूंना देखील जाणवलं. स्वामी, आज आपण कैलास सोडून इथे आलो आहोत. सर्वत्र जिथवर ही दृष्टी जाते आहे तिथपर्यंत पशु आपले आहार घेत आहेत, रात्रीच्या ह्या रम्य वातावरणात विहार करीत आहेत. खरोखरच स्वामी, हे दृश्य अत्यंत विलोभनीय आहे. पार्वती, हे पशु ह्या सृष्टीचा एक भाग आहे. जरी त्यांच्याकडे मनुष्यासारखी बुद्धी नसली तरी त्यांच्यामुळेच या सृष्टीचे संतुलन आहे, या सृष्टीचे अस्तित्व आहे. पण जर या प्राण्यांवर, या पशूंवर अन्याय झाला तर मात्र त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील आणि अनर्थ होईल, आणि त्यानंतर या सृष्टीचा विनाश व्हायला वेळ नाही लागणार. मात्र स्वामी, तुम्ही तसे कदापि होऊ देणार नाही. आणि ह्या साऱ्या पशूंचे दायित्व घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही ते नेहमीच घेतले आहेत. सृष्टीच्या रक्षणासाठी तुम्ही नेहमीच निरनिराळे अवतार धारण केले आहे. सृष्टीच्या चराचराचे अस्तित्व तुमच्यामुळेच आहे स्वामी. तुम्हीच त्यांचे नाथ आहात, त्यांचे स्वामी आहात.
साऱ्या सृष्टीच्या पशूंचे नाथ, पशुपतीनाथ. पार्वती, ह्या चराचराचे त्यांच्या ह्या रूपात संरक्षण व्हावे, त्यांचे अस्तित्व त्यांना कळावे, केवळ हाच माझा हेतू आहे. ह्या सृष्टीच्या संरचनेचे महत्व लोकांना कळणार नाही. आणि म्हणूनच आज आपण इथे आलो आहोत. आणि पार्वती, ह्या शिवाला हे कार्य करताना त्याच्या ह्या शक्तीचे सहाय्य मात्र लागणार आहे. होय स्वामी, सृष्टीच्या कल्याणासाठी जेव्हा जेव्हा शिवगुणाला शक्तीचे सहाय्य लागेल तेव्हा तेव्हा प्रकृती रूपानं, शक्ती रूपानं ती त्यांच्या सोबतच असेल. ज्या अर्थी मी या कथेत होते त्या अर्थी मला अंधुकसं काहीतरी आठवत आहे. समुद्राचा आवाज येतो आहे. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे शंखध्वनी ऐकू येतो आहे. आणि तुम्हाला खूप वेदना होत आहेत असं दिसतंय मला. मासा, तू सत्याच्या अतिशय जवळ आहेस. समुद्र मंथनात मी जे हलाहल प्राशन केलं होतं त्याचाच हा संदर्भ आहे. श्री महादेवांच्या स्वरूपात तुम्हाला कसल्या वेदना झाल्या असतील? का नाही? समुद्र मंथनात जर मेरू पर्वत पाठीवर घेऊन श्री विष्णू यांना वेदना होतात आणि ते त्या स्वीकारतात, तर मग संकट समयी मला जर वेदना झाल्या तर त्या मला स्वीकारणे भाग आहे. तुम्हाला जर काही वेदना झाल्या तर मी त्या सहन करू शकणार नाही. तुम्हाला कधी काहीही वेदना होऊ नये असं मला वाटतं. असं म्हणून कसं चालेल? एक पित्याच्या नात्याने मला माझे दायित्व स्वीकारायलाच हवे. पार्वती देवी देखील तुम्हाला समुद्र मंथनासाठी जाऊ देत नव्हत्या. याचा अर्थ त्यांना देखील काहीतरी चाहूल लागली असेल. असं काय घडलं होतं? पुढे काय घडले हे तुला कळणारच आहे. आख्यान सुरू झाले की नारद मुनी ते सांगतीलच. तुम्ही मला ते आत्ता सांगा. नाही म्हाळसा, तुम्हाला आग्रह नको करू. ते नियमांच्या विरुद्ध आहे. आणि हेच जर तिने विचारलं असतं तर? तरीही मी तिला नसतं सांगितलं. बर. म्हाळसा, तुला तो प्रसंग आठवतो जेव्हा तुझे अर्ध शरीर काळं निळं पडलं होतं? हो. इकडे निकुंभच्या दैत्याने पाण्यात विष मिसळलं होतं आणि ते विष मी प्राशन केलं होतं. हो, मला आठवत येते. तसंच काहीस ह्या समुद्र मंथनात घडलं होतं. मग मी ते श्रवण करू शकणार नाही. असं करून कसं चालेल? तुम्हाला काही झाले होते हे मी ऐकूच शकणार नाही. तुझं प्रेम मला समजतंय.
पण तू तशी नाहीस. तुझ्यात शक्तीचे स्रोत आहे. मी एक विचारू? विचार. आत्ता पार्वती देवी कुठे आहेत? या क्षणी देखील इथेच आहे. मी ज्यांच्याशी आजपर्यंत बोलत होते त्या पार्वती देवीच होत्या आणि हे तुम्हाला ठाऊक होते. होय. माझा आणि तुमचा विवाह झाला तेव्हा त्यांना काय वाटले? आनंदच झाला. मलाही त्यांचे अस्तित्व जाणवते. आणि मलाही, कारण ती म्हणजे तूच आहेस. नारायण नारायण. बानू, आज तुला जे स्वप्न पडलं ते तुझ्या अंतर्मनात कुठेतरी कोरलं गेलं आहे. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा देवेंद्रांकडून नकळत कामधेनू मातेचा अवमान झाला आणि त्यामुळे कामधेनू माता स्वर्गलोक सोडून गेली. महाराज म्हणजे म्या तवा तत होते होय? होय बानू, आणि म्हणूनच आख्यानात कामधेनू मातेचा उल्लेख आल्यावर तुला ते जाणवलं. तसंच असेल महाराज, कारण जेव्हा धरणं म्या कामधेनू मातेचं नाव ऐकलं आहे तेव्हा धरणं म्या त्यासनी बघितलं आहे असंच मला वाटतं आहे बघा. अगदीच शक्य आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी की या आख्यानाचा घाट आपण ज्यासाठी घातला आहे त्यानुसार तुला काही गोष्टी अशा कळू लागल्या आहेत ज्या तुला तुझ्या मूळ रूपापर्यंत, अंतिम सत्यापर्यंत घेऊन जायला सहाय्य करतील. वय महाराज. आणि आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची आहे बान. काय महाराज? आज श्री खंडेराय आणि श्री म्हाळसादेवींची भेट घेण्यासाठी वसिष्ठ ऋषी आणि कामधेनू माता जेजुरी गडावर आले आहेत. तरीच मला असं वाटत होतं का मी त्यासनी बघितलं आहे. बानू, हे देखील तुला मूळ रूप समजण्याचेच संकेत आहेत. या अशा घटनांमुळे, त्यांच्या संकेतांमुळेच तुला सत्य कळणार आहे. महाराजाव हे काय घडतं आहे? काहीतरी घडतं आहे. काहीतरी असं घडणार आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. तुम्ही मला पार्वती देवींना भेटवणार होतात. होय, पण त्याआधीच तुझी आणि तिची भेट झाली आहे. हो. म्हाळसा, तुझ्यात आणि पार्वतीमध्ये अतिशय साम्य आहे. असेल, पण मी वेगळी आहे.